किती वेळ झाला ताई तुम्हाला मूळव्याधसाठी इंजेक्शन देऊन? एक 15-20 मिनटं झाले ना? दुखलं किती? आपण एवढा त्रास नाही झाला ना, पण तुमचं एवढं जास्त होतं की एवढं तुमचं जवळजवळ मी म्हणेल की 10 रुपयाचा एवढा मोठा चट्टा होता तिथे, एवढं कातडी सोलवटून निघाली होती. मग आता तुम्ही जेवढे बोलता त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने त्रास झाला, जास्त व्हायला पाहिजे. किती तुम्ही स्ट्रॉंग आहात ते, किती स्ट्रॉंग आहात तुम्ही ते एवढं सगळं करून दिलं. आता चक्कर वगैरे काही येत नाही ना? आता एकदम चांगले व्हाल, घाबरायचं कारण नाही. उद्याच तुम्हाला बरं वाटलं पाहिजे. संडास थोडीशी काळी निळी झाली तरी घाबरायचं कारण नाही. जेवताना 4 तासापेक्षा जास्त पोट रिकामं ठेवायचं नाही. आणि उपवास करताना साबुदाणा खिचडीबरोबर केळं आणि याचा जास्त भर द्यायचा. आणि नॉनव्हेज तर तुम्ही खातच नाही आहे. आता तुम्ही जर हे त्रिफळा गुगुळण हे जे औषधं कामधुता प्रवाळ पंचमृत हे जर जास्त दिवस घेतले, 6 महिन्यापेक्षा जास्त, तर तुम्ही एक बकरू जरी खाल्लं एका वेळेला तरी तुम्हाला त्रास होणार. बकरू कशाची? किती आम्ही वर्षातून एक घरी आमच्या एखाद्या 2-3 वेळा होतं वर्षातून. 17.5 नळीला माझा एक पेशंट आहे, तुमच्यापेक्षा 10 पट त्याला जास्त त्रास व्हायचा. ग्लासभर रक्त पडायचं. रक्त माझं एकदा ते 2दाच पडलं डॉक्टर. तर त्या पेशंटला मी 2018मध्ये इंजेक्शन दिलं. आज वर्ष झालेत 7-8. इंजेक्शन दिल्यानंतर मी त्याला ही जी औषधं आहेत म्हणजे आरोग्यवर्धनी, कामधुता, प्रवाळ पंचामृत, त्रिफळा गुगुळ, त्रिफळा चूर्ण. आता जे यांना त्रिफळा दिलं यांना, तेच तुम्हाला पण चंद्रप्रभावतीन त्रिफळा दिलं आहे. हे अँटीबायोटिकने विषाणू मारतात. म्हणजे जे आता ती जखम आहे तुमची ती बरी होण्यासाठी अँटीबायोटिक आहे. पण पोटातलं अन्न पचण्यासाठी जी औषधं द्यायला लागतात ते तुम्हाला जास्त दिवस घ्यायला पाहिजे ना. कारण आतड्याची सवय तुमची, आतडे तुमचे, जेवण तुमचं, ते पचण्याची ताकद निर्माण होईपर्यंत तुम्हाला ती घ्यायची असतात. त्या माणसाने 2-3 महिने औषधं घेतली, एका वेळेला 1 किलो खेकडा खातोय तरी त्याला काही त्रास होत नाही. किती? एका वेळेला 1 किलो खेकडा खातोय. तुम्ही आताही तिकडे गेलात तो अजून भेटेल तुम्हाला. बघा 17.5 नळीला त्या कुठल्या तरी पतसंस्थेमध्ये तो सर्व्हिस करतो.